रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुनर्वसन झालंच पाहिजे, झोपडपट्टी वासियांना जागा मिळालीच पाहिजे। प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। आंदोलनाबद्दल आजचं आंदोलन आमचं खऱ्या अर्थाने गोरगरीब दलित पीडित शोषित लोकांकरता आहे। ज्या लोकांनी त्यांच्या पळगुजारने म्हणजे त्यांच्या दादाबाबांनी ही रेल्वे भुसावळ शहरात उभी केली, ज्यावेळेस रेल्वेला गरज होती त्यावेळेस रेल्वेने त्यांना हात पकडून आणले आणि अंगठेबहाद्दूर लोकांना नोकऱ्या दिल्यात आणि त्याच अंगठेबहाद्दूर लोकांनी ही भुसावळ शहरामध्ये एक रेल्वे मोठी उभी केली आणि प्रगतिशील केली। परंतु रेल्वेचं जेव्हा काम संपलं तेव्हा रेल्वेने अतिक्रम या ठिकाणी काढलं। यामध्ये दलित मुस्लिम ही संख्या जास्त असल्याने काही जातीवादी समाजकंटक यांचं देखील या ठिकाणी राजकारण आहे आणि रेल्वेने त्यांना अतिक्रमण काढून बेघर केलेलं आहे। ह्या लोकांची अवस्था एकदम दैनंदिनीची अवस्था एकदम खराब झालेली आहे। यांच्याकडे राहायला घर नाही, खायला भाकर नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। भुसावळ शहरामध्ये फिरत असताना त्यांचा राहता कुठे असं बघताना माणुसकी नात्याने फार वाईट वाटतं आणि त्यातल्या त्यात राज्य शासनाची जबाबदारी आहे यांचं पुनर्वसन करणं। या पुनर्वसनासाठी राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी अनेक धरणे, मोर्चे, आंदोलन, उपोषण ज्या परीने जे करता येईल त्यांनी त्या झोपडपट्टीसाठी केलेलं आहे। परंतु फक्त आश्वासन शासनाकडून मिळालेलं आहे आंदोलन करताना। तर याकरिता शासनाला परत जाग आणण्यासाठी व लक्ष वेधण्यासाठी ही आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे आणि जोपर्यंत आम्हाला आता पुनर्वसन मिळत नाही, लोकांना घर मिळत नाही, हक्काची जागा मिळत नाही, तोपर्यंत या ठिकाणी आमचं आंदोलन थांबणार नाही। या ठिकाणी जागा उपलब्ध असताना शासनाला जागा दिलेली आहे, नगरपालिकेने ठराव घेतलेला आहे, शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे, तरी देखील त्याला ब्रेक लागलेले काम प्रगतिशील होत नाही आहे। म्हणून या शासनाच्या विरोधात आज आमचं निदर्शन रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। माननीय रमेश मकासरे यांच्या आदेशाने देखील या ठिकाणी आम्ही कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। तर यापुढील आमचं आंदोलन पुढील महिन्याच्या 7 तारखेला भुसावळ ते जळगाव लॉंग मार्च या ठिकाणी आम्ही काढणार आहोत। जोपर्यंत हे शासन गंभीरतेने या बाबीकडे लक्ष देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी तीव्र पद्धतीचे आंदोलन या ठिकाणी करू आणि जळगाव ते भुसावळ या आंदोलनानंतर बी देखील आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही भुसावळ ते नाशिक महसूल आयुक्त कार्यालयावर या ठिकाणी देखील आम्ही लॉंग मार्च यानंतर काढणार आहे। आपण बघत असाल जळगाव जिल्ह्यामध्ये गावाचे गावं पुनर्वसन झालीत, अनेक मोठे लोकसंख्या असलेले गाव पुनर्वसन या ठिकाणी शासनाने केलेले आहेत। ही झोपडपट्टी का पुनर्वसन होत नाही हे मोठं प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण आहे बांधून। एकीकडे राजकारणी लोक, दुसरीकडे जाती द्वेष भावना ठेवणारे लोक, अशा पद्धतीने या ठिकाणी आम्हाला अडचण येत आहे। परंतु आम्ही आता रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी कंबर कसलेली आहे। जे कोणी आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून येईल त्यांना आम्ही लोकशाहीच्या मार्गातून जमिनीवर झोपल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या छाताड्यावर आम्ही पुनर्वसन केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही, अशी आपल्या या ठिकाणी मी गवाही देतो आणि सर्व झोपडपट्टीवासियांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करतो का आपल्याला पुनर्वसन करून देणं ही आमची जबाबदारी आहे आणि जोपर्यंत तुम्हाला पुनर्वसन होणार नाही, तुम्हाला स्वतःचं घर मिळणार नाही, तोपर्यंत आता आम्ही गप्प बसणार नाही, असे आपणास आवाहन करतो।